ह्या तुम्ही काही मिस्टेक्स अवॉइड केल्या तर तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स नक्कीच वाचवू शकतात. पहिली गोष्ट, एप्रिल महिन्यात तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट प्लॅन करा ज्याचे तुम्हाला डिडक्शन वर्षभरात घ्यायचे आहेत. दुसरी गोष्ट, तुम्ही तुमच्या टॅक्सचे कॅल्क्युलेशन्स कंपॅरिझन आधीच करा की तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिममध्ये जायचं आहे की न्यू टॅक्स रिजिममध्ये जायचं आहे, त्यानुसार तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायला बरं पडेल. तिसरं, जर तुम्ही PPFचं डिडक्शन घेत असाल तर PPFमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही ELSS फंड्समध्ये इन्व्हेस्ट करा. PPF फंड्समध्ये तुम्हाला 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड लागतो, जो की सेम बेनिफिटमध्ये तुम्हाला ELSS फंड्समध्ये फक्त 3 वर्षाचा लॉकिंग पिरियड लागतो. FDमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर तुम्ही FDमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. FDमध्ये आपल्याला दरवर्षी इंटरेस्ट मिळतो, त्यावर आपल्याला दरवर्षी टॅक्स भरायला लागतो. म्युच्युअल फंडमध्ये जेव्हा आपण विड्रॉ करतो तेव्हाच आपल्याला कॅपिटल गेन टॅक्स बसतो. त्यातही लाँग टर्म असेल तर 1.25 लाखाच्या वरती फक्त 12.5% टॅक्स आपल्याला बसेल. पाचवं, तुम्ही जे डिडक्शन घेणार असाल तर वर्षभरात जे आपण मेडिक्लेम पे करतो, LIC पे करतो, त्याचे आपण रिसिट्ससाठी प्रॉपर फायलिंग मेंटेन करा. या सगळ्या जर गोष्टी तुम्ही केला तर तुम्ही वेळीच तुमचा भरपूर टॅक्स वाचवू शकतो. आणि काही अशा प्रकारे अजून काही माहिती हवी असेल, हेल्प हवी असेल तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.